काही वर्षापूर्वी रोहित वेमुला आणि डॉक्टर पायल तडवी या उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि ती आत्महत्या भेदभाव त्यांच्याबद्दल झाला. जाती अंतर्गत भेदभावाच्या संदर्भामधल्या ह्या केसेस समोर आल्यानंतर देश पातळीवर उच्च शिक्षणामधील भेदभाव या विषयावर मोठी चर्चा झाली. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातल्या धोरणांनी या संदर्भामधले मुद्दे मांडले, दोन्ही बाजूने मांडले की कशा पद्धतीनं भेदभाव होतो आणि दुसरी बाजू की भेदभाव होत नाही, मात्र त्या संदर्भामध्ये काही संदर्भामध्ये काही वेगळ्या पद्धतीचे नॅरेटिव्ह आले की हे शिक्षणामध्ये अशा पद्धतीचं काही होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती होती. या अनुषंगानं 2012ला एक भेदभाव युजीसीच्या स्तरावर शिक्षण घेत असताना होऊ नये याच्याबद्दलची मार्गदर्शक तत्व आणली. मात्र खरा मुद्दा जो चर्चेला आला तो ज्या वेळेस या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं आणि दिल्लीमध्ये आंदोलन झाल्यानंतर मुख्य मुद्दा होता की प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्याची जी सुप्रीम कोर्टानं दिलेली जी मार्गदर्शक तत्व होती की युजीसीनं ज्या पद्धतीनं हा रोहित वेमुलापासून डॉक्टर पायल तडवी आणि एकूणच उच्च शिक्षणातल्या भेदभावाच्या संदर्भामध्ये जी काही घटना घडल्या होत्या त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं ही मार्गदर्शक तत्व दिली. त्याच्यामध्ये दोन्हीही विचारसरणीच्या प्रवाहानं एक प्रस्तावित वर्गानं या पद्धतीची मार्गदर्शक तत्व लागू करू नका, कारण की अशा पद्धतीची मिसलिडिंग माहिती आणि खोट्या केसेस येतील अशा पद्धतीची गोष्ट मांडली. आणि त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी की या पद्धतीचे SC ST OBC आणि जे दिव्यांगजन आहेत किंवा डिसेबल आहेत या संदर्भामध्ये या विद्यार्थ्यांना कास्ट, क्लास, रिलिजन किंवा कुठल्या डिसेबिलिटीमुळे भेदभाव होऊ नये अशा पद्धतीच्या गाईडलाईनमध्ये अंतर्भाव असल्यामुळं खास करून OBC आणि डिसेबिलिटीचा सुद्धा अंतर्भाव याच्यामध्ये होता. त्यामुळं की हे फार महत्वाचं आहे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून या गाईडलाईन महत्वाच्या आहेत. आणि त्या सुद्धा की इक्विटी सेंटर्स जे आहेत, इक्विटी सेंटर जी निर्माण करण्याची होती की या संदर्भामध्ये त्यांनी फार सुरेख नाव दिलं की इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर्स ही विद्यापीठ स्तरावर तयार करावी की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे भेदभाव SC ST OBC आणि दिव्यांगजन विद्यार्थ्यांना आढळले तर त्या संदर्भामध्ये त्याची न्यायाची मागणी त्या ठिकाणी करतील आणि त्या स्तरावर रिझॉल्व होईल. मात्र हे फक्त युजीसीच्या स्तरावरच होतं, विद्यापीठाच्या स्तरावरच होतं. मात्र इतरही उच्च शिक्षण देणाऱ्या काही ज्या एक्सलंट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या याच्या बाहेर होत्या, त्याही याच्या अंतर्गत आणण्याची आग्रही मागणी करण्यात आली. हे करत असताना या पद्धतीच्या ज्या गाईडलाईन 2026च्या होत्या त्या आंदोलनाच्या रेट्यामुळे मागे घेतल्या. म्हणजे प्रस्तावित वर्गानं जी काही मागणी केली होती ती मान्य करण्यात आली सरकारकडून. मात्र या पद्धतीचे जे अफेक्टेड कम्युनिटीज होत्या SC ST OBC आणि डिसेबिलिटीज यांची मागणी मान्य केली नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. मला असं वाटतं की भविष्यात ह्या ज्या महत्वपूर्ण ज्या गाईडलाईन होत्या की प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन खऱ्या अर्थानं जे डिस्क्रिमिनेशन इलिमिनेट करण्यासाठी, भेदभाव विरहित उच्च शिक्षण होण्यासाठी एक महत्वाचा लँडमार्क या ठिकाणी मांडला होता. या अनुषंगानं जे युजीसी चेअरमन होते ते डॉक्टर सुखदेव थोरात, जे ज्येष्ठ विचारवंत आहे, शिक्षण, आरक्षण आणि वेगवेगळ्या विषयावर भेदभावाच्या संदर्भामध्ये त्यांनी व्यापक लेखन केले. त्यांनी जी भूमिका मांडली होती की ती भूमिका फार महत्वाची आहे आणि ती खऱ्या अर्थानं सरकारनं ती विचारात घ्यावी. विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाच्या स्तरावर होणारा भेदभाव संपवायचा असेल तर फक्त युजीसी आणि विद्यापीठाच्या स्तरावरच या पद्धतीची इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर्स असावेत असं नाही, ते इतरही खाजगी आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा या पद्धतीचे भेदभाव होऊ नयेत म्हणून ते लागू करण्यात यावी. त्याचबरोबर जे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026ची जी गाईडलाईन आहे ती लागू करण्यात यावी. आणि फक्त ती गाईडलाईन सुप्रीम कोर्टनं दिलेलीच नव्हे परंतु या संदर्भामध्ये कायदा करण्यात यावा ही एक आग्रही भूमिका या ठिकाणी होती. महाराष्ट्रामध्ये ज्या या संदर्भामध्ये आंदोलन होताना दिसलं नाही त्याचा अभ्यास करत असताना लक्षात आलं की हा विषयच नीटपणानं समजला नाही की प्रस्तावित वर्ग ते का कॅन्सल करायला सांगतंय आणि या पद्धतीचं दुर्बल घटकाच्या वतीनं उच्च शिक्षणामध्ये भेदभाव नसावा ही मागणी रेटली जाते. मात्र प्रसार माध्यमाने त्याला मोठं कव्हरेज दिलं नसल्यामुळं आणि तो विषय समजला नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रात आणि देश पातळीवर सुद्धा पुन्हा एकदा या पद्धतीचं प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन जो आहे 2026च्या गाईडलाईन
मार्गदर्शक तत्व जे सुप्रीम कोर्टनं दिलेले आहे ती लागू करावी आणि त्याचा कायदा करण्यात यावा की जेणेकरून SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्टच्या माध्यमातून भेदभावाला हद्दपार करण्यासाठी, अस्पृश्यतेला हद्दपार करण्यासाठी तर प्रयत्न होतोयच, परंतु जे काही अंशी इनव्हिजिबल फॉर्म मध्ये उच्च शिक्षणामध्ये भेदभाव होतो तो संपवण्यासाठी या पद्धतीची केलेली तरतूद महत्वाची आहे. म्हणून मी या समुदायातीलच नव्हे परंतु एकूणच समताधिष्ठित समाज अपेक्षित करणाऱ्या समुदायाला या ठिकाणी आवाहन करतो की उच्च शिक्षणातला भेदभाव संपवायचा असेल तर प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 लागू करण्यात यावी, एवढी या ठिकाणी आग्रही मागणी करून भेदभाव समाजातल्या बरोबरच उच्च शिक्षणातलाही संपवावा. कारण की उच्च शिक्षणात येणारी जी पिढी आहे ती भविष्यामध्ये हा देश आणि त्या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून विकासाच्या प्रक्रियेमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारा समुदाय तो नाउमेद होऊ नये, भेदभावाचा बळी होऊ नये आणि म्हणून त्याला फेअर आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये त्याने ते शिक्षण घ्यावं. आपल्या या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षणात जर विद्यार्थी जात असतील तर आकडेवारीच्या अनुषंगानं उच्च शिक्षणात जाणाऱ्याचं प्रमाण SC/ST OBCs आणि दिव्यांगजनामध्ये कमी आहे. ते वाढवायचं असेल तर भेदभाव विरहित उच्च शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. एवढं या ठिकाणी मी माफक अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.